30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका। मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठा मुच्चाशी, हाकेंचा हल्लाबोल। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार। 3 जागा बिनविरोध होणार। 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात। 7 जूनला मतदान प्रक्रिया होणार। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.6 अंश तापमान। नागपूरमध्ये 24 तासात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मृतकांमध्ये भिक्षेकऱ्यांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश। मृत्यूच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार।